नमस्कार. आज मी थॉमस अल्वा एडिसन या पुस्तकाचे वाचन करणार आहे. लेखक कीर्ती परचुरे. प्रकरण पहिले. प्रयोगशाळेच्या राखेतून फिनिक्स भरारी. डिसेंबर महिन्यातली ती एक थंडगार रात्र होती. अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथे एडिसनच्या वेस्ट ऑरेंज प्रयोगशाळेत नेहमीसारखंच काम सुरू होतं. सगळेजण कामात गढून गेले होते आणि त्या फायरप्रूफ भव्य प्रयोगशाळेला अचानक आग लागली. प्रयोगशाळेतल्या रसायनांमुळे ती आणखीनच भडकली आणि काही वेळातच संपूर्ण प्रयोगशाळेला आगीने वेढलं. प्रयोगशाळेतून निघणाऱ्या आगीच्या महाभयंकर ज्वाळांनी आकाश उजळून निघालं. चार्ल्सने एडिसनच्या 24 वर्षांच्या मुलाने त्यांच्या वडिलांना कसंबसं शोधून काढलं. त्यावेळी एडिसन त्या जळणाऱ्या प्रयोगशाळेकडे शांतपणे पाहत होता. आगीच्या ज्वाळांच्या प्रकाशात त्याचा निश्चल चेहरा चमकत होता. चार्ल्सने पाहिल्यानंतर एडिसनने जोरात ओरडून विचारलं, "चार्ल्स, तुझी हिंमत कशी झाली? चार्ल्स, तुझी आई कुठे आहे? जा तिला शोध आणि इथे घेऊन ये." असं दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. भस्मसात झालेल्या त्या प्रयोगशाळेची एडिसनने दुसऱ्या दिवशी पाहणी केली आणि झालेल्या नुकसानाबद्दल तो म्हणाला, "प्रत्येक संकटात काहीतरी चांगलं दडलेलं असतं. आमच्या सगळ्या चुका आगीत जळून खाक झाल्या. हे सुदैवच म्हणायला पाहिजे. पण आता आम्हाला नव्याने सुरुवात करता येईल." इतक्या मोठ्या नुकसानाकडे पाहण्याचा एडिसनचा दृष्टिकोन अद्भुतच होता. व्यवसायात नुकसान होणं, स्वप्न चकणाचूर होणं अशा घटना कोणत्याही माणसाला खचण्यासाठी पुरेशा असतात. पण त्यांचा होणारा परिणाम मात्र ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. प्रकरण दुसरे. छोट्या ॲलचे मोठे प्रश्न. छोट्या ॲलची आज काही धडगत नव्हती. आज त्याला जबर शिक्षा मिळणार हे उघड होतं. नॅन्सी, त्याची आई, त्याच्यावर प्रचंड रागावलेली होती. छोट्या ॲलचा पाय घरात क्षणभरही टिकत नव्हता. दिवसभर घराबाहेर हुंदडणं आणि नव्या गोष्टी करून पाहणं त्याला फार आवडायचं. एके दिवशी तो असाच झाडाखाली बसून आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे टक लावून पाहत होता. ॲल बसला होता. तिथल्याच कुरणावर ॲलच्या अगदी जवळ ते पक्षी उतरले आणि त्याच्यातला एक पक्षी गवतात चोच खुपसून सारखं काहीतरी खात होता. ॲलने हळूच बघितले तेव्हा हे पक्षी गवतातले किडे अळ्या वेचून खात असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याचे डोळे चमकले. त्याने धावत जाऊन घरातून एक भांडं आणलं आणि गवतातून मुठभर किडे अळ्या जमा करून ॲल ते कुटायला लागला. शेजारी राहणारी एक छोटी मुलगी ॲलचा हा उद्योग बऱ्याच वेळापासून पाहत होती. एव्हाना तिलाही त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. "तुला माहितीये, पक्षी किडे खातात म्हणून त्यांना उडता येतं," ॲल म्हणाला. "खरंच? मग उगाच नाही मी ही चटणी तयार केली. पिऊन बघ हवं तर." "नक्की ना?" त्या मुलीला जरा शंका वाटत होती. "अगं हो, पिऊन टाक," ॲलने ठामपणे सांगितलं. त्या मुलीने उडण्याच्या आमिषाने किड्यांची ती चटणी कशीबशी पिऊन टाकली आणि दोघंही ती उडायला लागण्याची वाट बघायला लागले. पण ती मुलगी उडण्याऐवजी खाली कोसळली आणि गडाबडा लोळायला लागली. तिच्या पोटात खूप दुखायला लागलं आणि तिला मळमळसुद्धा होत होतं. त्यामुळे ॲलला काही सुचेनासं झालं. तो तिला कसाबसा तिच्या घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी सोडून स्वतःच्या घरी धूम ठोकली. स्वतःच्या मुलाचा हा पराक्रम कळल्यानंतर नॅन्सी खूप
नॅन्सी खूप चिडली. प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटणाऱ्या या मुलाचं काय करायचं असा प्रश्न तिला पडला होता. किडे खाऊन पक्ष्यांसारखं उडण्याचा ॲलचा तो प्रयोग यशस्वी झाला नसला तरी प्रयोग करून पाहण्याची त्याची वृत्ती मात्र कायम तशीच राहिली. पुढे त्याने हजारो शोध लावले. या छोट्या ॲलला आज सगळं जग प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन म्हणून ओळखतं. ॲल दिवसभर अनाड्या करत फिरला तरी संध्याकाळच्या आत त्याला घरी यावंच लागायचं, कारण सूर्य मावळल्यानंतर सगळीकडे मिट्ट काळोख व्हायचा. तेव्हा विजेचा शोध लागला नव्हता. तो 1850चा काळ होता. त्यामुळे दिवसाच सगळं काम करावं लागायचं. रात्र झाली की सगळं ठप्प व्हायचं. त्यावेळी गॅसवर चालणारे दिवे असले तरी ते फक्त श्रीमंतांकडेच होते. ते सगळ्यांना परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे संध्याकाळ झाली की ॲल सुद्धा घोड्या थांबवून घरी गप्प बसून राहावं लागायचं. पण ॲल कितीही खोडकर असला तरी नॅन्सीचा त्याच्यावर फार जीव होता. नॅन्सी इलियट्स सॅम्युअल एजन्सीशी लग्न झालं. तेव्हा ते दोघं कॅनडात राहत होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. सॅम्युअल खूप उत्साही, चंचल स्वभावाचा होता, तर नॅन्सी शांत, समजूतदार, धार्मिक होती. लग्नानंतरच्या 10 वर्षात त्यांना 4 मुलं झाली. ते सुखात होते. मात्र हे सुखाचे दिवस लवकरच संपणार होते. या वर्षी कॅनडामध्ये पिकं चांगली आली नव्हती. त्यामुळे लोकांवर उपासमारीचं संकट येऊ घातलं होतं. अशातच राजाने लोकांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून जास्त कर गोळा करायला सुरुवात केली. त्यामुळे सगळे लोक संतापले आणि त्यांनी राजसत्तेविरुद्ध बंड पुकारलं. कॅनडा शेजारच्या अमेरिकेप्रमाणे कॅनडातही लोकशाही यायला हवी अशी लोकांची मागणी होती. त्यामुळे त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. राजसत्ता उलथून टाकून लोकशाही आणल्याबद्दलच्या नेत्यांच्या प्रभावी भाषणांनी सगळेजण भारावून जात होते आणि आंदोलनात सहभागी होत होते. सॅम्युअलची स्थितीही वेगळी नव्हती. नॅन्सी क्रांतिकारी कुटुंबातून आली होती. तिच्याही विचारांचा प्रभाव सॅम्युअलवर पडत होता. शेवटी त्यानेही आंदोलनात उडी घेतली. तो ठिकठिकाणी फिरून लोकांना गोळा करून त्यांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत होता. पण हे सगळं फार काळ टिकलं नाही. राजाच्या सैनिकांनी आंदोलनकर्त्यांना पकडल्याचा आणि त्यांच्यातल्या काही जणांना थेट फाशी दिल्याच्या अफवेने आंदोलन ठप्प झाले. त्यामुळे तेथे राहणं सॅम्युअलसाठीही धोकादायक झालं. मग त्याने नॅन्सीला आणि मुलांना घेऊन अमेरिकेला जायचं ठरवलं. अर्थात तेही इतकं सोपं नव्हतं. सैनिकांची पाळत चुकवत, बर्फ तुडवत, अंधारात जंगलातून लपत-छपत पायी चालणं त्यांनी 2 दिवसांमध्ये 130 किलोमीटर अंतर पार केलं. या दरम्यान सॅम्युअलचा खास मित्र कॅप्टन अल्वा ब्रॅडलेने त्यांना खूप मदत केली.
अल्वाने सगळ्या एडिसन कुटुंबाला सर्व थॉमस कुटुंबाला त्याच्या जहाजावर लपवून अमेरिकेत सोडलं. तेथे गेल्यावर ओहायो राज्यातल्या मिलान येथे एडिसन कुटुंब राहायला लागलं. मिलानमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ घर बांधून हे कुटुंब सुखासमाधानाने राहत होतं. पण 1842 साली खूप थंडी पडली आणि ती सहन न झाल्याने सॅम्युएल नॅन्सीचा 6 वर्षांचा एक मुलगा वारला. त्या धक्क्यातून सगळे सावरत नाहीत तोवर पुढच्याच वर्षी त्यांचा आणखी एक मुलगा, पाठोपाठ एक मुलगी अशी आणखी 2 मुलंही देवाघरी गेली. त्यामुळे सगळं कुटुंब दुःखात बुडालं. विशेषतः नॅन्सीला नैराश्याचा आजार जडला. सततच्या आजारपणामुळे तिची तब्येत फार बिघडली. मग तिने स्वतःला धार्मिक पुस्तकांच्या वाचनात गुंतवून घेतलं. मुलं, सॅम्युएल असे सगळे तिला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायचे. हळूहळू नॅन्सी सावरली, पण तिची आजारपणं सुरूच होती. काही महिन्यांमध्येच तिला 7व्या बाळाची चाहूल लागली. 3 मुलांच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूचं दुःख या बाळाच्या येण्याने कमी होईल असं वाटून नॅन्सीलाही थोडा उत्साह वाटायला लागला. 11 फेब्रुवारी 1847च्या रात्री नॅन्सीच्या पोटात दुखायला लागलं. सॅम्युएलने धावत जाऊन जवळच्या डॉक्टरांना बोलावून आणलं आणि काही वेळातच बाळाचा जन्म झाला. बाळाला पाहून सगळे अचंबित झाले, कारण बाळाचं डोकं खूप मोठं होतं आणि शरीर एकदम बारीक होतं. त्यात जन्मल्या त्याला खूप ताप आला. तेव्हाच्या काळात विज्ञानाने आजच्या इतकी प्रगती केलेली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनाही बाळाच्या तापाचं कारण कळत नव्हतं. ते बाळ वाचण्याची डॉक्टरांना खात्री नव्हती. दुसरीकडे बाळ वाचावं म्हणून नॅन्सी देवाची प्रार्थना करत राहिली. सुदैवाने बाळ वाचलं. बाळाचे एक आजोबा आणि एक काका त्यांच्या नावांवरून त्याचं नाव थॉमस ठेवण्यात आलं. कॅनडातून बाहेर पडताना कॅप्टन अल्वा याने केलेल्या मदतीची आठवण म्हणून थॉमस पुढे अल्वा जोडण्यात आलं आणि बाळाचं पूर्ण नाव तयार झालं, थॉमस अल्वा एडिसन. सगळेजण त्याला प्रेमाने छोटू एल किंवा एल म्हणायचे. लहानपणापासून एलचा स्वभाव खूप खोडकर होता. त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटायचं. कोणतीही गोष्ट आजमावून बघताना त्याला अजिबात भीती वाटत नसे. 4 वर्षांचा होईपर्यंत एल बोलत नव्हता, पण तो बोलायला लागला तेव्हा जो दिसेल त्याला फक्त प्रश्नच विचारायचा. त्याचा बराचसा वेळ घराजवळच जहाज बांधणीचं काम पाहण्यात जायचा. काम पाहताना एकदा एलने त्याच्या वडिलांना विचारले, लांबून पाहताना आधी हातोडा मारला जाताना दिसतो आणि आवाज नंतर येतो असं का? त्यांना उत्तर माहीत नसल्याचं सांगितल्यावर एलने विचारलं, काही नाही माहीत. एलची निरीक्षण शक्ती जबरदस्त होती. प्रत्येक कामाची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची प्रतिक्रिया त्याला माहीत करून घ्यायची असायची. एल मिळून एकूण 10 भावंडं असल्याने एल लहान असतानाच त्याच्या मोठ्या बहिणीचं मेरियनचं लग्न झालं होतं. तो बऱ्याचदा मेरियनच्या घरी राहायला जायचा. तेथे गेल्यावरही मेरियनचं लक्ष चुकवत तो लांब कुठेतरी हुंदडायला जायचा आणि तिथेच रेंगाळायचा. मग मेरियन तिच्या नवऱ्याला
होमरला ॲलला शोधायला पाठवायची. एकदा असंच झालं. सगळीकडे शोधूनही ॲलचा पत्ता लागला नव्हता. पण पुष्कळ शोधाशोध केल्यावर शेवटी तो बांधकामासाठी आणि कोंबड्यांसाठी केलेल्या घरकामाच्या खुराड्यात बसलेला सापडला. त्याचे सगळे कपडे आणि पाय पिवळे झाले होते. कपड्यांना काय झालं असं विचारल्यावर ॲल म्हणाला, बदक नाही तर कोंबडी अंड्यावर बसते तेव्हा त्याच्यापासून छोटी छोटी पिल्लं तयार होतात. पण मी बसल्यावर अंडी फुटली आणि माझे कपडे खराब झाले. असं का झालं काय माहीत. फक्त कोंबड्या किंवा बदकच अंडी उबवू शकतात, माणसं नाही, असे होमरने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा प्रयोग फसल्यामुळे ॲल निराश झाला होता. तेव्हा मेरियनने त्याला समजावलं, तुझा प्रयोग फसला म्हणून निराश होऊ नकोस. प्रयोग करत राहा. कधी ना कधी यश नक्कीच मिळेल. जर अपयशाच्या भीतीने आपण प्रयोग करणं थांबवलं तर आपल्याला काहीच शिकायला मिळणार नाही. ॲल मोठा होत गेला तसं त्याचं प्रयोग करणं अजूनच वाढत गेलं. काहीतरी वेळा हे प्रयोग त्याच्या जीवावर बेतले, पण तरी ॲलचं प्रयोग करणं थांबलं नाही की त्याचं कुठलंही कमी झालं नाही. एकदा बंदराच्या जवळ गव्हाच्या गोदामात असाच काहीतरी उद्योग करणंही त्याला चांगलंच महागात पडलं. गोदामातलं गव्हानं भरलेलं लाकडी पिंप आतून कितीतरी खोल असतं हे पाहण्यासाठी ॲल कसाबसा पिंपावर चढला आणि नेमका तोल जाऊन त्या पिंपात पडला. त्या प्रचंड आकाराच्या पिंपात ॲल चांगला गुडघ्यापर्यंत बुडाला. नशिबाने तिथून जाणाऱ्या एका कामगाराला पिंपाच्या वर दोन लहान पाय तरंगताना दिसले आणि त्याने ते दोन पाय जोरात खेचून ॲलला बाहेर काढलं. नाहीतर ॲल त्या पिंपात नक्की गुदमरला असता. ॲलच्या त्या प्रयोगांमुळे नॅन्सीला त्याची खूप काळजी वाटायची. ती त्याला सारखी रागवायची. जे काही करायचं ते स्वतःला जपून कर असं सांगायची. असं असलं तरी नॅन्सी ॲलच्या गुणांवर प्रचंड विश्वास होता. मात्र आई वडील दोघंही ॲलच्या प्रश्नांना पुरे पडत नव्हते. म्हणून त्यांनी ॲलला लवकरात लवकर शाळेत घालायचं ठरवलं. पण शाळाही त्याला म्हणावी तितकी मानली नाहीच. बिनभिंतीची शाळा. प्रकरण 3. एडिसन कुटुंब मिलानच्या किनाऱ्यावर राहत असतानाच तिथे बंदर बांधलं गेलं आणि गावाची एकदम भरभराट व्हायला लागली. बंदर झाल्यामुळे इतर जहाजं मिलानमध्ये यायला लागली. त्याबरोबर व्यापारीही मिलानमध्ये यायला लागले. जहाज बांधणीसाठी आवश्यक व्यवसायही तिथे सुरू झाले. पण तरीही समुद्रमार्गाने अन्नधान्याची ने-आण करणं सरकारला खूप खर्ची होत होतं. शिवाय हिवाळ्यात आपण मोठ्या प्रमाणावर बर्फ साचत असल्यामुळे जवळजवळ 5 महिने व्यापार ठप्प होत होता. म्हणून सरकारने गावात रेल्वे लाईन सुरू करायचं ठरवलं. तेव्हा रेल्वेबद्दल फारशी माहिती नव्हती. तसंच बंदरातून होणाऱ्या व्यापारावरच लोकांचं पोट अवलंबून असल्याने त्यांचा रेल्वेचा तीव्र विरोध होता. बऱ्याच उलटसुलट घटनांवर सरकार आणि लोकांमधला हा वाद शेवटी कोर्टात गेला. कोर्टाने रेल्वे कंपनीच्या बाजूने निकाल दिला आणि लोकांची भीती खरी ठरली. त्यानंतर मिलानच्या बंदरातून चालणारा व्यापार जवळजवळ संपला आणि रेल्वेतून सामानाची ने-आण सुरू झाली. या सगळ्या
सॅम्युएलच्या कामावरही परिणाम या सगळ्याचा सॅम्युएलच्या कामावरही परिणाम झाला. या सगळ्याचा सॅम्युएलच्या कामावरही परिणाम झाला. त्याला काम मिळेनासं झालं. मग त्यानेही मिलान सोडून पोर्ट ह्युरॉनमध्ये राहायला जायचं असं ठरवलं. ह्युरॉनला गेल्यावर सॅम्युएलने दोन मजली घर बांधलं आणि सगळेजण तिथे राहायला लागले. ह्युरॉनला आल्यापासून ॲलची तब्येत सारखी बिघडत होती. जन्मल्यानंतर आलेल्या तापामुळे त्याची तब्येत काहीशी नाजूकच होती. त्याला सारखी सर्दी व्हायची. श्वास घ्यायला त्रास व्हायचा. सततच्या सर्दीमुळे त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम व्हायला लागला. त्यामुळे शाळेत त्याचं मन लागेनासं झालं. तेव्हाच्या अमेरिकेच्या शाळाही खूप कडक होत्या. मुलांना शिस्त लागावी, देशातली गरिबी दूर करण्यासाठी त्यांना अंगमेहनतीचं काम करता यावं म्हणून त्यांना खूप कठोरपणे वागवलं जायचं. घोकंपट्टीवर भर असायचा. शाळेत जाईपर्यंत मोकळ्या वातावरणात काढलेल्या ॲलला बंदिस्त शाळेत कडक वातावरण आवडत नव्हतं. त्यात भर म्हणजे त्याला ऐकायला अडचणी यायच्या. त्यामुळे त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा वर्गाबाहेरच जास्त असायचं. मग तो अभ्यासात इतरांपेक्षा खूप मागे पडायला लागला. त्यामुळे वर्गात सगळेजण त्याला चिडवायचे. विशेष म्हणजे तरीही त्याचे प्रश्न विचारणं थांबलेलं नव्हतं. एकदा मात्र कहर झाला. शिक्षकांनी भर वर्गात त्याचा अपमान केला आणि तेवढ्यावरच न थांबता ते मंदबुद्धी म्हणाले. त्यांच्या बोलण्याने ॲल खूप दुखावला गेला. घडलेला सगळा प्रकार त्याने घरी गेल्यावर नॅन्सीला सांगितला. या शिक्षकांशी बोलण्यासाठी म्हणून नॅन्सी जेव्हा दुसऱ्या दिवशी ॲलच्या शाळेत गेली तेव्हा तिलाही त्याच्या तुसडेपणाचा अनुभव आला. ॲल मठ्ठ आणि मंदबुद्धीचा असल्याचं स्वतःचं मत त्यांनी तिलाही ठासून सांगितलं. मग मात्र नॅन्सीचा पारा चढला आणि तिने ॲलला शाळेतून काढून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला. कॅनडात असताना नॅन्सीने काही काळ शिक्षिकेचं काम केलं होतं. तसंच तिचं वाचनही अफाट होतं. त्यामुळे तिनं स्वतःच ॲलला शिकवायचं ठरवलं. ॲलच्या बुद्धिमत्तेवर तिचा प्रचंड विश्वास होता. त्याचं सततचं प्रश्न विचारणंही तिला त्याच्या बुद्धीचं असामान्य लक्षण वाटायचं. नॅन्सीचा हा निर्णय ॲलच्या संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण देणारा ठरला. तिने त्याचं कुतूहल कधीच होऊ दिलं. त्याने तिचं कुतूहल कधीच दाबलं नाही. त्याला कायम प्रोत्साहन दिलं. जगाचं ज्ञान मुक्तपणे घेऊ दिलं. वेगवेगळ्या अनुभवांमधून शिकू दिलं. नॅन्सीची ही शिकवण ॲलच्या जडणघडणीत सर्वात मोलाची ठरली. ॲलला वाचनाची गोडी लागावी म्हणून नॅन्सीने वेगवेगळ्या युक्त्या केल्या. सतत शिकवत राहण्याची प्रवृत्ती ॲलमध्ये रुजावी म्हणून नॅन्सी कायम प्रयत्न करायची. ती त्याला वेगवेगळी पुस्तकं वाचायला द्यायची. त्यामुळे ॲलमध्ये लहान वयात इतिहासाची आणि इंग्रजी साहित्याची आवड हळूहळू निर्माण झाली. त्याला कविता वाचायला आणि मोठ्याने म्हणायला फार आवडायच्या. वयाच्या 11व्या वर्षापर्यंत ॲलने बरंच वाचून काढलं. त्याच्या वाढत्या कुतूहलाला न्याय मिळावा म्हणून सॅम्युएलने त्याला गावातल्या वाचनालयाचा वापर करायला शिकवलं.
वापर करायला शिकवलं. ॲलचं वाचन विशिष्ट प्रकारच्या पुस्तकांपर्यंत मर्यादित न राहता त्याने सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचावीत. त्यावर नॅन्सीचा कटाक्ष होता. तिचा हा दृष्टिकोन आणि सॅम्युएलने लावलेली वाचनालयाची सवय त्यामुळे ॲलला प्रत्येक गोष्ट स्वतः शिकण्याची सवय लागली. पुढे वेगवेगळे शोध लावताना या सवयीची त्याला खूप मदत झाली. ॲल मोठा झाला आणि तसं त्याचं लहानपणीचं ॲल हे नाव मागे पडलं. सगळे थॉमसवरून टॉम म्हणायला लागले. टॉमने रोमन साम्राज्याचा इतिहास सीअर्स नावाच्या लेखकाचं हिस्टरी ऑफ द वर्ल्ड, बेटर्स एनाटॉमी ऑफ मेलनकॉली शिवाय वर्ल्ड डिक्शनरी ऑफ सायन्स आणि रसायनशास्त्राची काही पुस्तकं वाचून काढली. पुस्तकं वाचून त्याचं कुतूहल आणखी वाढत गेलं आणि त्यानंतर त्याला विज्ञानात प्रचंड रस निर्माण झाला. टॉम आई-वडिलांना भौतिकशास्त्राबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारायचा. विशेषतः आयझॅक न्यूटनच्या प्रिन्सिपिया या संकल्पनेबद्दल त्याला प्रचंड उत्सुकता वाटायची. शेवटी न्यूटनची अभिनय शैली आणि त्याच्या गुंतागुंतीच्या गणिती संकल्पना टॉमला समजावून सांगण्यासाठी सॅम्युएलने एका शिक्षकाची नेमणूक केली. मात्र त्याचा उलटाच परिणाम झाला. आधी न्यूटनच्या संकल्पनांनी टॉम